तुम्हाला बघायचंय बघायचंय तुम्हाला मळ्याला या मळीच नाही अगरा नाही माझ्या मळ्यामध्ये खैर आओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती एशिया क्रिएशनमध्ये। तर आजचा व्हिडिओ एकदम भारी झालेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला VPN कनेक्ट करायचे आहे, नंतर कॅपकट ओपन करायचा आहे, नंतर आपल्याला सिम्पली न्यू प्रोजेक्ट वरती सिलेक्ट करायचा आहे। तर यानंतर आपल्याला सिम्पली एक फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे क्रॉसिंगच्या बाजूला एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। नंतर रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 9.16 वरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओ एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इमेजची साईज अशा प्रकारे फुल करून घ्यायची आहे आणि फोटो झूम करायचा आहे। त्यासाठी आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि बेसिकवरती जाऊन स्केल बघू शकता अशा प्रकारे फोटो झूम करून घ्यायचा आहे। तर यानंतर आपल्याला बीट द्यायचे आहेत। बीट देण्यासाठी आपल्याला सिम्पली लेअर अशा प्रकारे फुल झूम करून घ्यायची आहे आणि पहिले बीट जे आहे ती आपल्याला 1 सेकंदच्या थोडं पुढे जायचं आहे। सिम्पली आपल्याला 14च्या पुढे जो पॉईंट आहे तिथे जायचं आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि स्लिप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि आपल्याला सिम्पली पुढे जायचं आहे। दुसरी बीट अशाच प्रकारे द्यायची आहे। 3 सेकंद 7 F ला अशाच प्रकारे आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आणि स्लिप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर यानंतर आपल्याला सिम्पली पुढे जायचं आहे आणि तिसरी बीट 4 सेकंदच्या पुढे आपल्याला 12 F ला द्यायची आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, स्लिप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर यानंतरची बीट आपल्याला 5 सेकंदच्या पुढे बघू शकता अशा प्रकारे 20 F वरती द्यायची आहे। तर मित्रांनो यानंतरची बीट आपल्याला सिम्पली 6 सेकंदच्या पुढे 28 Fच्या पुढे जो पॉईंट आहे 29 F सिम्पली इथे द्यायचं आहे। फोटोवरती क्लिक करून स्लिप बघायचं आहे। तर पुढची बीट आपल्याला 7 सेकंद 12 F वरती द्यायची आहे। तर सिम्पली यानंतर आपल्याला पुढची बीट 12 F नंतर द्यायची आहे 21 F ला, 20 F नंतर 21 F ला। तर या पुढची बीट आपल्याला द्यायची आहे 8 सेकंदवरती पुढे जायचं आहे आणि सिम्पली आपल्याला स्लिपवरती क्लिक करायचं आहे। तर या पुढची बीट आपल्याला 8 सेकंद 10 F वरती द्यायची आहे आणि या पुढची बीट आपल्याला 20 F वरती द्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकदम बीट द्यायची आहे। तर सिम्पली यानंतर आपल्याला 9 सेकंदवरती यायचं आहे आणि 9:02 वरती एक बीट द्यायची आहे आणि सिम्पली 9 सेकंद 12 F वरती एक बीट द्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर यानंतर आपल्याला सिम्पली 11 सेकंदवरती जायचं आहे। 11 सेकंद 20 F वरती जाऊन एक बीट द्यायची आहे आणि 12 सेकंदवरती जाऊन सिम्पली आपल्याला 13 F वरती एक बीट द्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर आपल्याला 13 सेकंदवरती जायचं आहे आणि 13:06 F वरती जायचं आहे आणि बीट द्यायची आहे आणि एकदम शेवटची बीट 13:22 वरती जायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला सिम्पली बीट द्यायचे आहेत। एकदम व्यवस्थितशीरपणे अशा प्रकारे आपण बीट दिले आहेत। तर यानंतर आपल्याला सिम्पली आता फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। 1 नंबरचा फोटो तसा ठेवू द्यायचा आहे आणि दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये जायचं आहे। फोटोज मी हा फोटो सिलेक्ट करतो 3 नंबरला। हा तुम्ही अशा प्रकारे
फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे चला तर मग फोटो सिलेक्ट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण फोटो सिलेक्ट केलेले आहेत. तर यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, फोटोवरती, आणि ॲनिमेशन दाबायचं आहे. तर यानंतर आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि कॉम्बो मध्ये गेल्यानंतर आपल्याला डायनॅमिक शेप द्यायचा आहे. नंतर 2 नंबरच्या फोटोमध्ये जाऊन ॲनिमेशन पुन्हा एकदा कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशन द्यायचं आहे. हे इफेक्ट आणि कॅपकट प्रोमध्ये येतात. तर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून डाउनलोड करू शकता. आणि पुढच्या फोटोला ॲनिमेशन 4 नंबरच्या फोटोला आपल्याला पुन्हा कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि 5 नंबरच्या फोटोला आपल्याला आणि असं झूम करून घ्यायची लेअर बघू शकता अशा प्रकारे. आणि या फोटोवरती क्लिक करून याला ॲनिमेशन द्यायचं, फेडिंग बघू शकता अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ॲनिमेशन द्यायचे आहेत. तर आपल्याला 15 एफएफच्या पर्यंत ॲनिमेशन फेडिंग ॲनिमेशन द्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर यानंतर आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला रेट्रो या ऑप्शनवरती जायचं आणि स्क्रॉल करून खाली जायचं आहे आणि रोलिंग फिल्म नंतर आपल्याला पर्यंत लेअर आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर एकदम 0 बघू शकता अशा प्रकारे. हा इफेक्ट कॅपकट प्रोमध्ये येते, त्यामुळे तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. तर यानंतर सिम्पली या फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. रॉक वर ॲनिमेशन द्यायचं आहे आणि करून घ्यायचे आहे. आणि पुढच्या फोटोला ॲनिमेशनवरती जायचं आहे. त्याला आपल्याला रॉक माझा इफेक्ट द्यायचा आणि त्याची पण फुल करून घ्यायचं आहे स्पीड. तर यानंतर आपल्याला फोटोवर क्लिक करायचं ॲनिमेशन आणि इनमध्ये सर्वात पहिला इफेक्ट आणि शेवटच्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर यानंतर आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे, ॲड ओव्हरले. मी तुम्हाला मटेरियलमध्ये PNG दिलेली आहे, ती सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. बघू शकता PNG साईज फिल करून घ्यायची आहे. PNG या प्रकारे सेट करायची आहे. यानंतर आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर आहे, ब्लर आपल्याला अशा प्रकारे सेट करायचा आहे.